फोडीचं वांगं करणार आहे. ते वांगं घेतलं आहे, टमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आहे, खोबरं लसूण घेतले, जिरं घेतले, रोजचा मसाला घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं. मंडळी मी वांगं चिरते उभ्या कापमध्ये. चला तर मंडळी आपण एवढीला सुरुवात करू. मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते फोडणीसाठी. तेल तापलेलं आहे, जिरं टाकते त्याच्यामध्ये. जिरं तडतडत आलं की कढीपत्ता टाकते, त्याच्यात टमॅटो टाकते. टमॅटो चांगलं होत आलेलं आहे, खोबरं लसणाचा मसाला मी वरून टाकते. लसूण टमॅटो कढीपत्ता चांगलं होत आलेलं आहे, त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकते. घेतलेले वांग्याची काप त्याच्यामध्ये मी सोडते. तसंच शिजण्यासाठी पाणी येतोय. आपण कोथिंबीर टाकतोय आपण याच्यावरती. त्याच्यावरती झाकण ठेवते. आपल्याला 15 मिनिटात हे मंद आचेवर शिजवायचे. वांग्याचा कूट घेतला होता आपण वांग्यात टाकायला, तो मी वरतून टाकते. उकळी आलेली आहे, आता ह्याला शिजून द्यायचं आपण. मस्त अशी वांग्याची भाजी आपली शिजून झालेली आहे. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी झाली आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा.